राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आव्हाडजी, डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन, तुमची पहिली प्रतिक्रिया? ही दुःखद बातमी आहे. महाराष्ट्राला शिक्षण क्षेत्रात प्रगल्भ, श्रीमंत आणि एक चांगली शिकलेली पिढी तयार करण्याचं काम डी.वाय. पाटील साहेबांनी केलं. शिक्षणामध्ये जरी प्रायव्हेटायझेशन आलं तरी गरिबांना कसं शिक्षण मिळेल यासाठी मी खूप खूप प्रयत्न केले आणि शिक्षणामुळे महाराष्ट्राची होत असलेली प्रगती आणि यामध्ये डी.वाय. पाटलांचा वाटा इतिहास कधी नाकारणार नाही. भविष्यात कायम ती आठवणीत ठेवलं जाईल. त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं सामाजिक योगदान, सर्व समाजासाठी त्यांचा विचार करण्याची क्षमता, या सगळ्याच गोष्टी या कायम महाराष्ट्र लक्षात ठेवेल. आव्हाडजी, 1980-90चा एक असा काळ होता ज्यावेळेला अभियांत्रिकी क्षेत्र म्हणजे काय याची कल्पना देखील करणं शक्य नव्हतं किंवा याच्यामध्ये आपण काय करू शकतो लोकांना तेव्हा समजत नव्हतं. मात्र 1986 मध्ये पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केलेली आहे. दूरदृष्टी ठेवणारं एक नेतृत्व हरपलं. असं एक काळ होता जेव्हा सगळी पोरं, म्हणजे मी त्या काळात बरोबर 12वीतच होतो, मणिपाल वगैरे या कर्नाटका बाजूला जायची प्रायव्हेट कॉलेजमध्ये. तेव्हा एक प्रगल्भ नेतृत्वाने निर्णय घेतला की हे थांबवलं गेलं पाहिजे. त्यांचं नाव होतं वसंतदादा पाटील. आणि त्यांच्या या एका नवीन योजनेमुळे त्यांनी एक नवीन पॉलिसी आणली आणि त्याच्यातनं डी.वाय. पाटलांनी आपलं सगळं साम्राज्य उभं केलं. पण त्यांचं साम्राज्य हे महाराष्ट्राच्या खूप हिताचं ठरलं आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा आधुनिक काळातील उच्च शिक्षणाचा जो प्रचार आणि प्रसार झाला त्यामध्ये डी.वाय. पाटलांचा वाटा हा निश्चितच होता आणि तो तुम्हाला नाकारता येतच नाही. आव्हाडजी, तुमची आणि डी.वाय. पाटील यांची कधी भेट झालेली होती का? तुमचा त्यांच्याशी कधी संवाद झाला होता का? माझा खूप जवळनं संवाद होता. माझा खूप जवळनं संवाद होता. मला आठवतं मी मेडिकल हेल्थ मिनिस्टर होतो तेव्हा हे कॉलेजेसला सीट्स वगैरे देण्याचा अधिकार मंत्री म्हणून माझ्या हातात होता. तेव्हा त्यांच्या 2-3 कॉलेजेसला त्यांना सीट्स हव्या होत्या आणि ते स्वतः माझ्याकडे येऊन त्यांची फाईल आली आहे असं सांगून, म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा त्यांचा हक्क माझ्यावर होता. अर्थात त्यांची मुलंही माझी मित्र होती, त्याच्यामुळे त्यांचं आणि माझं एक वडीलकीचं नातं, पण अर्थात ते खूप मोठे नेते होते. त्यांच्यासोबतची अशी एक आठवण जी तुम्हाला या क्षणी आठवते? माझी एक नगरसेविका होती, तिच्या मुलीला ऍडमिशन हवी होती आणि तेव्हा साधारण डोनेशनच्या वगैरेचा जमाना होता. मी तिला घेऊन गेलो तर म्हणाले, काय रे जितेंद्र, म्हटलं असंच आहे. त्यांनी पीएला बोलायला म्हणाले, त्यांच्याशी चर्चाही करू नका, याची ऍडमिशन करून टाकाय, त्याच्यामध्ये परत मला विचारायला येऊ नका. आणि नंतर तो नगरसेवक मला सोडून गेला. ती आठवण खूप खूप बोलची आणि कायम आठवणीत राहील अशी आहे. सोडून गेला म्हणजे माझा पक्ष सोडून गेला. धन्यवाद आव्हाडजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि डी.वाय. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. तर शिक्षण तज्ज्ञ, समाजसेवक अशी डॉक्टर डी.वाय. पाटील यांची ओळख. कोल्हापूरमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधलं एक मोठं नाव जे आता काळाच्या पडद्याआड गेलंय. शिक्षण असेल, आरोग्य असेल, राजकीय क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आपलं योगदान जे आहे दिलेलं आहे, काम केलेलं आहे. 1957 ते 1962 या काळामध्ये कोल्हापूर शहराचे ते महापौर सुद्धा राहिलेले आहेत. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा जीवन प्रवास कसा राहिलाय ते आपण पाहताय. 1967 आणि 1972च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पन्हाळा मतदारसंघातून आमदार म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर नोव्हेंबर 2009 ते मार्च 2013 या काळामध्ये ते त्रिपुराचे राज्यपाल देखील राहिलेले आहेत. मार्च 2013 ते नोव्हेंबर 2014 दरम्यान बिहारच्या राज्यपालपदी ते होते. बिहारचे राज्यपाल असतानाच काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांनी सांभाळलेला होता. 1986 मध्ये पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. नवी मुंबई असेल, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी डी.वाय. पाटील विद्यापीठ त्यांनी उभारलेलं आहे. 1991 मध्ये पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. तर असे डॉक्टर पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झालेलं आहे. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्या जाण्यानं शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
एकंदरीत कोल्हापूरमध्ये अगदी साध्या आणि शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. मात्र लहानपणापासूनच जर त्यांचा प्रवास आपण बघितला तर शिक्षण आणि समाजसेवेची त्यांना प्रचंड आवड होती आणि त्यामुळे त्यांनी या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. डी.वाय. पाटील यांचं नाव घेतलं की डी.वाय. पाटील म्हणजे या नावातच एक प्रकारे एक साम्राज्य समाविष्ट झालेलं आहे असा उल्लेख काही तज्ज्ञ मंडळी जे आहे ते सातत्यानं करतात.